Hello students, I am Anjali Kaude. Today we are going to study about novel. Novel is the important form of English literature and in this video we are going to discuss about history of novel. Let's start our section 4, chapter 4.1 History of Novel. मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लिटरेचरमधील अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे नॉवेल याचा अभ्यास करणार आहोत. नॉवेल म्हणजे काय तर कादंबरी. इंग्लिश लिटरेचरमध्ये ड्रामा, शॉर्ट स्टोरीज, एसेज, पोएट्री, नॉवेल हे इम्पॉर्टंट फॉर्म असतात. आता फॉर्म म्हणजे काय? फॉर्म म्हणजे प्रकार. त्यामध्ये नॉवेल या फॉर्मचा आज आपण अभ्यास करणार आहोत. The 18th century has gifted English literature two new forms. One of those was the periodical essays and other was novel. 18व्या शतकाने लिटरेचरला दोन न्यू फॉर्म्स गिफ्ट केले. त्यातला पहिला फॉर्म होता पिरियडिकल एसे आणि दुसरा होता नॉवेल. पिरियडिकल एसे म्हणजे काय ते आपण पहिले बघूया. अ पिरियडिकल एसे इज अन एसे दॅट इज अ शॉर्ट वर्क ऑफ नोटिफिकेशन published in magazines or journals, an essay that appears as a part of series. The 18th century is considered the great age of periodical essays. 18व्या शतकामध्ये ठराविक कालावधीनंतर मॅगझिन्स किंवा न्यूजपेपरमधून काही एसेस पब्लिश व्हायचे आणि हे एसेस खूप प्रसिद्ध झाले कारण त्या काळचा जो मिडल क्लास वर्ग होता हा न्यूजपेपर आणि मॅगझिन्सकडे जास्त आकर्षित झाला. कारण नॉवेल खरेदी करणं हे त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह वाटायला लागलं आणि म्हणून ते न्यूजपेपर आणि मॅगझिन्सकडे जास्त आकर्षित झाले आणि त्यामुळे ह्या पिरियडिकल एसेसला खूप प्रसिद्धी मिळाली. स्टुडंट्स, यू कॅन सी द 18th century periodicals: Tatler, The Spectator, The Guardian, The Review, The Rambler, The Idler, The Adventurer, The Examiner, The Reflector, The Indicator, and through these magazines, essays were published in 18th century. Novel caught the spirit of 18th century and this age was intellectual, sentimental and realistic. बघा, 18व्या शतकाचा स्पिरिट आपल्याला नॉवेलमध्ये पाहायला मिळतो. मग हा स्पिरिट काय होता तर सेंटिमेंटलिझम. सेंटिमेंटलिझम म्हणजे इमोशन्स आणि इंटेलेक्टची फ्युजन. तसेच इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिजीवी. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी की ज्यांना रिअल गोष्टी म्हणजेच जे वास्तव आहे ते वाचायला जास्त आवडायचे. अँड दिस लिटरेचर फॉर्म ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर अँड हेल्प देम टू लाईव्ह पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. वाचकांना अधिकाधिक पर्पजफुल आणि व्हर्च्युअस म्हणजे काय नैतिक जीवन जगायला मदत झाली. त्यामुळे नॉवेल हा प्रकार खूप पॉप्युलर झाला आणि आजपर्यंत ही प्रसिद्धी कायम आहे. आता आपण बघणार आहोत की नॉवेल म्हणजे काय. नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. नॉवेल म्हणजे लॉंग स्टोरी की जी नॅरेट केली जाते. नॅरेट म्हणजे काय कथन केली जाते. नॉवेल याला दुसरे नाव फिक्शन असे आहे. फिक्शन म्हणजे काल्पनिक. लेखक नॉवेल लिहिताना आपल्या कल्पकतेची जोड देत असतो. नॉवेल डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. नॉवेलमध्ये ह्युमन एक्सपिरियन्सेस म्हणजे मानवी अनुभव हे इंटिमेटली म्हणजे काय उत्कटपणे माणसाचे अनुभव काय केलेले असतात वर्णन केलेले असतात. आणि नॉवेल हे प्रोज फॉर्ममध्ये असते. लक्षात ठेवायचे प्रोज फॉर्म म्हणजे काय गद्याच्या स्वरूपात. ते वर्स फॉर्ममध्ये म्हणजे पद्य कवितेच्या स्वरूपात नसते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता नॉवेल हा शब्द कुठून आला हे आपण बघूया. नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला. नॉवेल हा शब्द इटालियन वर्ड नॉवेला पासून आलेला आहे. नॉवेलाचा अर्थ काय आहे नॉवेला म्हणजे न्यू. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities.
नॉवेल लिहित असताना लेखक कोणत्या गोष्टी अंतर्भूत करत असतो, म्हणजेच काय, नॉवेल कोणत्या गोष्टींनी एम्बिलिश केलं जातं. एम्बिलिश म्हणजे काय, सजवलं जातं. तर ते आपण बघूया. पहिलं आहे टाईम. नॉवेल हे एका विशिष्ट पिरियडमध्ये लिहिलेलं असतं किंवा एका विशिष्ट पिरियडचा उल्लेख केलेला असतो. म्हणजे टाईम मॅनेजमेंट प्रॉपर पाळलं जातं. थोडक्यात ती कथा विशिष्ट वेळेत घडलेली असते. प्लेस, विशिष्ट ठिकाण किंवा लोकेशनचा उल्लेख असतो. जसं आपल्याला मालगुडी डेज R.K. नारायण यांनी लिहिलेल्या स्टोरीज माहिती आहे. तर मालगुडी डेज म्हणजे मालगुडी गावातल्या त्या गोष्टी, म्हणजे विशिष्ट प्लेसचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. नेचर, नेचर कसे असते याचाही विचार करून लेखक नॉवेल लिहित असतो. पीपल, देअर माइंड्स, विशिष्ट कालखंडात लिहिल्या गेलेल्या कथेतील लोक कशी असतात, त्यांचा माइंड सेटअप कसा असेल याचा विचार केला जातो. त्यांच्या ॲक्टिव्हिटी कशा असतील, जेस्चर्स म्हणजे त्यांचे हावभाव त्या काळात कसे असतील याचाही विचार करून लेखक नॉवेल लिहित असतो. नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी अँड क्रिएट्स द पिक्चर ऑफ सोसायटी ऑफ दॅट टाइम. नॉवेलची कथा वाचताना आपल्याला त्या काळात गेल्यासारखं वाटतं. नॉवेल हे विशिष्ट काळातील समाजाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतं. अँड दॅट्स वाय नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन ड्रामा अँड पोएट्री. नॉवेल हे ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा समजायला इझी असतं. ड्रामा म्हणजे नाटक. नाटक आपल्याला वाचायला नाही आवडत, नाटक हे पाहायला आवडतं. आणि नाटकंही वाचण्यासाठी नाही लिहिली जात, तर ते सादर करण्यासाठी लिहिली जातात. तसेच पोएट्री, पोएट्री म्हणजे काय, कविता. कविता देखील आपल्याला वाचायला आवडत नाही, कारण ते समजायला काय असतात, किचकट असतात. पण नॉवेल वाचताना कुठेतरी आपण स्वतःला कनेक्ट करत असतो. म्हणून नॉवेल हा फॉर्म हळूहळू खूप प्रसिद्ध होत गेला. The novel as a literary genre has a long history of about 2000 years. About 2000 years ago from now, novel evolved from Greek romances. लिटररी जॉनरमध्ये, जॉनर म्हणजे काय, फॉर्म. लिटररी जॉनरमध्ये नॉवेलला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत ग्रीक रोमान्सेसच्या कथा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. ह्या कथा कशा होत्या, काव्यात्मक स्वरूपात होत्या. बघा, 18व्या शतकातील नॉवेल हे प्रोज फॉर्ममध्ये म्हणजे गद्याच्या स्वरूपात लिहिली गेलेली आहे. पण यापूर्वीची म्हणजे 2000 वर्षापूर्वीची जी नॉवेल्स होती ही कोणत्या स्वरूपात लिहिली गेली होती, पद्याच्या स्वरूपात म्हणजे काव्यात्मक स्वरूपात लिहिली गेलेली होती. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. मग ह्या ग्रीक रोमॅन्सेसच्या ज्या कथा होत्या त्या कशा प्रकारच्या होत्या, तर इमॅजिनेटिव्ह. इमॅजिनेटिव्ह म्हणजे काय, काल्पनिक, डिलाइटफुल, आनंददायी. आणि या कथेंचा जो विषय होता तो आयडियल लव्ह, मार्वलस, ॲडव्हेंचरस म्हणजे साहसिकता, हिरोइझम, ब्रेव्हरी, धाडसी कथा, बॅटल्स म्हणजे युद्धाच्या कथा असा असायचा. काही एक्झाम्पल्स आपल्या पुस्तकात दिलेले आहे ते आपण बघूया. व्हर्जिल्स इकॉलॉग्स. आता बघा, इकॉलॉग्स हा सुद्धा काय, कथा संग्रह होता. 10 पार्ट्स आहेत त्याचे, इकॉलॉग्स म्हटलेले. आणि हा सुद्धा काव्यमय भाषेत लिहिला गेलेला होता. एक नॅरेटिव्ह स्टोरी होती, म्हणून याला काय म्हटलं गेले, नॉवेल म्हटलं गेले. त्यानंतर थॉमस मॅलरीज मॉर्टेडी ऑर्थर हा सुद्धा एक कथासंग्रह होता की जो काव्यात्मक स्वरूपात लिहिला गेला. त्यानंतर जॉफ्री चॉसर्स हे नाव आपल्याला माहिती आहे. जॉफ्री चॉसर्स यांनी द कॅन्टरबरी टेल्स हा सुद्धा एक काव्यमय शैलीत कथासंग्रह लिहिला त्यांनी आणि याला आपण नॉवेल म्हणतो. स्टुडंट्स, मुरासाकी सिकिबूज टेल ऑफ गेंजी हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. मुरासाकी सिकिबू यांनी लिहिलेलं टेल ऑफ गेंजी ही जे नॉवेल आहे हे जगातलं पहिलं नॉवेल म्हणून ओळखलं जातं. तसेच युरोपियन नॉवेल याची सुरुवात स्पॅनिश नॉवेलिस्ट मिगुल डी सर्वांटिस यांनी डॉन क्वायझोट नावाचं नॉवेल लिहून केली. हे डॉन क्वायझोट जे नॉवेल आहे हे 2 पार्टमध्ये पब्लिश झालं. फर्स्ट पार्ट जो आहे तो 1605 साली पब्लिश झाला आणि सेकंड पार्ट 1615 साली. यू कॅन सी द पिक्चर ऑफ वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल
The Tale of Genji and Don Quixote, which is written by Miguel de Cervantes. 18व्या शतकातील महत्त्वाचा बदल म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. 18व्या शतकात काय झालं तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती झाली आणि त्यामुळे काय झालं तर न्यूजपेपर आणि मॅगझिन्स यांचा उदय झाला आणि जो मिडल क्लास वर्ग उदयास आला तो न्यूजपेपर आणि मॅगझिन्सकडे जास्त आकर्षित झाला. आपण यापूर्वी बघितलं की जो मिडल क्लास वर्ग होता यांना नॉवेल खरेदी करणं, नॉवेल विकत घेणं हे जास्त एक्सपेन्सिव्ह वाटायला लागलं. त्यामुळे ते कुठे आकर्षित झाले, न्यूजपेपर आणि मॅगझिन्सकडे आकर्षित झाले. आणि हा जो मिडल क्लास वर्ग होता यांना रोमॅन्सेस आणि ट्रॅजेडी म्हणजे काय, शोकांतिका, यामध्ये इंटरेस्ट नव्हता. ग्रीक रोमॅन्सेसमध्ये कोणाला इंटरेस्ट होता, अप्पर क्लास वर्गाला इंटरेस्ट होता. पण मिडल क्लास वर्गाची संख्या जास्त असल्यामुळे वाचनासाठी नवीन साहित्य प्रकाराची गरज भासू लागली आणि म्हणून 18व्या शतकात नॉवेल या लिटररी फॉर्मने रियालिझम म्हणजे वास्तववादाला जास्त महत्त्व दिलं. जे रिअल आहे ते वाचकांना जास्त वाचायला आवडायला लागलं. आणि ग्रीक रोमॅन्सेसचे जे फीचर्स काय होते, ग्रीक रोमॅन्सेसमध्ये आपल्याला काय पाहायला मिळायचं तर एन्थुझियाझम म्हणजे प्रचंड उत्साह, पॅशन म्हणजे उत्कट प्रेम, आणि इमॅजिनेशन म्हणजे काय, कल्पकता. ह्या गोष्टींना मिडल क्लास वर्गाने नाकारलं आणि म्हणून नॉवेल ह्या नवीन फॉर्मचा उदय झाला. आता आपण नॉवेल हा फॉर्म कसा उदयास आला ते बघूया. नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड इन 1740. 1740मध्ये नॉवेलचा लिटररी फॉर्म म्हणून उदय झाला. त्या काळचे वैशिष्ट्य म्हणजे इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार आणि व्यवसायाची वृद्धी झाली. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती घडून आली आणि त्यामुळे काय झालं, हा जो मिडल क्लास वर्ग होता ह्या मिडल क्लास वर्गाची निर्मिती झाली. आणि हे मिडल क्लास लोक कशी होती, एज्युकेटेड होती, त्यामुळे त्यांना समाजामध्ये महत्त्वाचा दर्जा प्राप्त झाला. एलाइट स्टेटस म्हटलेले बघा पुस्तकामध्ये वर्ड, तर एलाइट स्टेटस निर्माण झाले आणि हा क्लास नॉवेलकडे आकर्षित होऊ लागला. आता नॉवेलकडे आकर्षित होण्याची अजूनही काही कारणं होते. कारण नॉवेल हे काय करत होतं तर रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ आणि प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल, म्हणजेच नॉवेलमधून दैनंदिन जीवनातील सामान्य माणसाचे अनुभव सांगितले गेले आणि त्याचे प्रॉब्लेम्स अगदी वास्तवपणे वर्णन केले गेले. त्यामुळे नॉवेल ह्या फॉर्मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि नॉवेलला एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल मिळाले. नॉवेलनी मिडल क्लास आणि लोअर क्लास यांच्या अशा अपेक्षांना आवाज दिला. मुलांनो, आपण बघितलं की ह्या शतकात काय झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे काय, औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, हळूहळू मशिनरीचा प्रसार व्हायला लागला आणि मशिनरीचा प्रसार झाल्यामुळे अंग मेहनतीच्या कामातून ह्या मिडल क्लास वर्गाला वेळ मिळायला लागला. मग यांनी त्यांचा वेळ कुठे खर्च केला तर रीडिंगसाठी आणि डिस्कशनसाठी त्यांनी त्यांचा वेळ खर्च केला. आणि डिस्कशनमधून असे लक्षात आले की ड्रामा आणि पोएट्री याची फीचर्स त्यांना नॉवेलमध्ये दिसायला लागले आणि त्यामुळे नॉवेलला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं आणि ड्रामा आणि पोएट्रीचे महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागले. तर बघा मुलांनो, नॉवेल लिटररी फॉर्म हा प्रसिद्ध का झाला याची कारणं आपण काही बघितली. पुन्हा एकदा आपण बघूया. इट डेपिक्ट्स द पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल अँड नॉवेल इज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ ड्रामा अँड पोएट्री अँड इट डेपिक्ट्स द रियालिटी म्हणजे काय, वास्तववादी विषयांचे प्राबल्य असलेल्या नॉवेलमध्ये पुढे सोशल, पॉलिटिकल, कल्चरल अँड सायंटिफिक प्रोग्रेस ह्या विषयांचा देखील समावेश होत गेला आणि नॉवेलला प्रसिद्धी मिळाली. Students, I hope you understand what I taught you in this session. We will meet soon in next video with new topic. Thank you.